त्यामुळे माणसं कळणार नाही. दुसरं एक, आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती. आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे. तर आपण पाहिलं असेल अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. लाडक्या बहिणींना आजपासून जून महिन्याचा हप्ता वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यांनी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्याबद्दलचं हे महत्त्वाचं अपडेट आहे. आणि आज तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा. आलेले असतील तर, नसतील आले तर नाही म्हणून देखील पाठवा. कारण की स्वतः त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल खुशखबर त्यांनी दिलेले गुड न्यूज दिलेली आहे. नेमकं काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण बघूयात. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दल तुमची प्रतीक्षा लागलेली होती. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाकडून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ही एक मोठी अपडेट असणार आहे. राज्यात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवरती सुरू करण्यात आलेली होती आणि महाराष्ट्र सरकारची आता ही एक लोकप्रिय योजना बनलेली आहे आणि सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ही योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला प्रत्यक्षामध्ये तुमच्या खरोखर अकाउंटमध्ये या ठिकाणी 1500 रुपये डीबीटी द्वारे थेट जमा केले जात आहेत. आतापर्यंत तुम्हाला हे पैसे देखील जमा होत आलेले असतील. या योजनेची घोषणा जून महिन्यामध्ये आणि जुलै 2024 पासून या ठिकाणी झालेली होती. तेव्हापासून या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत आपण जर बघितलं 2024च्या जुलै महिन्यापासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि 2025च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीमधून एकूण 11 हप्ते लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. एकूण 11 हप्ते म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत 16,500 रुपये जमा झालेले असतील. तुमचे पूर्णच्या पूर्ण 11 हप्ते जमा झालेले असतील तर तुम्हाला आता 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे. त्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंदाची बातमी दिलेली आहे. तुमचे पूर्णच्या पूर्ण 11 हप्ते जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता 1 जून पासून ते 30 जून पर्यंत तुम्ही वाट पाहिली, मात्र या ठिकाणी 12वा हप्ता जून महिन्याचा हप्ता मात्र काही जमा झाला नाही. त्याच्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे की जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये किंवा आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर जवळपास 3 हप्ते लेट झालेले आहेत. जसं एप्रिल, मे आणि हा जूनचा हप्ता लेट झालेला आहे. या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटलेले नाहीत. त्यासाठी सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स नक्की करायला पाहिजे. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून ते शेवटच्या महिन्याच्या या ठिकाणी 30 तारखेपर्यंत वाट पाहत राहतात. मात्र पैसे जे आहेत या ठिकाणी लेट होताना दिसत आहेत. 3 महिन्याचे हप्ते लेट झाले. त्यासाठी 1 तारखेचा या ठिकाणी फिक्स तारखेचा निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक फिक्स तारीख कुठल्या तरी महिन्यामध्ये या ठिकाणी कुठलीही तारीख असेल महिन्याची फिक्स करायला पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की सुरुवातीला जो GR आला होता लाडकी बहीण योजनेचा त्यामध्ये म्हटलेलंही होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता जो असेल, जो महिना चालू आहे त्या महिन्यामध्येच त्या महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा केला जाईल. त्याप्रमाणे या ठिकाणी जवळपास संपूर्ण हप्ते आले. मात्र एप्रिल, मे आणि हे जून महिना याचे मात्र हप्ते या ठिकाणी लेट होताना मात्र दिसत आहेत. त्यानुसार 1 तारीख नक्की फिक्स करायला पाहिजे. याच्याबद्दल तुमचं मत काय आहे नक्की सांगा. महत्त्वाची बाब अशी आहे आता की जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच एक मोठी गुड न्यूज दिली आहे. खरे तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. मे महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये देण्यात आला. यामुळे आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान याच
पाठोपाठ आता लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी एक मोठी खुशखबर दिलेली आहे. ती या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली असेल. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना लगेचच पुढील महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे. काल म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं 2 दिवसापूर्वी 29 जून 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलं की राज्य सरकारने नुकतेच एकूण 3,600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. तर बघा त्यांनी डायरेक्टली सांगितलंय की डीबीटीद्वारे या ठिकाणी 3,600 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे ट्रान्सफर केलेत असं सांगितलं. मात्र या ठिकाणी तुमचे पैसे जमा झालेत की नाही जून महिन्याचे खरोखर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आले असतील तर फक्त धन्यवाद असं म्हणून नक्की पाठवा. नसतील आले तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल की पैसे नेमके जमा होत आहेत की नाही. कारण की 29 तारखेलाच त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता 2 दिवस गेलेले आहेत. म्हणजे आज तुमचे कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा व्हायलाच पाहिजेत. त्यांनी या ठिकाणी डायरेक्टली सांगितलं की 3,600 कोटी रुपये डीबीटीद्वारे या ठिकाणी ट्रान्सफर केले आहेत म्हणून. यामुळे आजपासून म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं 1 जुलैपासून किंवा काल 30 जून पासून लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणं या ठिकाणी गरजेचं होतं. तसा या ठिकाणी अंदाज देखील आहे. त्यांनी या ठिकाणी स्वतः माहिती दिलेली, त्याच्यावरूनच आपण ही माहिती पाहतोय. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे असे या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आवर्जून ही माहिती दिली. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये. मात्र याबद्दल महिला व बालविकास विभाग किंवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी अजूनही ट्विटद्वारे असेल किंवा इतर माहितीद्वारे या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अजूनही माहिती दिलेली नाही. बघा आता आपण असं म्हटलं होतं की जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित भेटेल का, त्याच्याबद्दल नेमकं काय झालं. खरं तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. जून महिन्याच्या हप्त्याला उशीर होत असल्याने जून आणि जुलै दोन्ही महिन्याचे पैसे सोबत दिले जातील असं म्हटलं जात होतं. विशेष बाब अशी की आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील असाही दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र आजपासून म्हणजेच या ठिकाणी 30 जून काल असेल किंवा आज 1 जुलै असेल, आजपासून म्हणजेच या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या जून महिन्याचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे जुलै महिन्याचा लाभ हा पुढील जुलै महिन्यामध्येच मिळणार आहे. म्हणजे जुलै महिन्यामध्येच तुम्हाला जुलैचाही लाभ भेटू शकतो. मात्र जून महिन्याचा हप्ता तुम्हाला या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी भेटणार आहे. ही महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट असणार आहे. तर जून महिन्याच्या हप्त्याबद्दल म्हणजेच 12व्या महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही मोठी गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत. त्यासोबत बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आश्वासन दिलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेसंदर्भात हे मोठं आश्वासन दिलेलं आहे. नेमकं त्यांनी काय आश्वासन दिले बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना बनलेली आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आता 1,500 रुपये दिले जात आहेत आणि ही योजना कायमस्वरूपी अशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे. हा आर्थिक आधार तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहे. हा आर्थिक आधार तुम्हाला महत्त्वाचा वाटतो का? अशाच पद्धतीने ही योजना चालू राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा. जुलै 2024 पासून ही योजना चालू झाली. तेव्हापासून आतापर्यंत 11 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले गेले. महत्त्वाची बाब अशी येत्या काही दिवसांनी म्हणजेच आता तुम्हाला या ठिकाणी 12वा हप्ता देखील वाटप होत आहे जून महिन्याचा. त्याच्याबद्दलची घोषणा या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. आता खरं तर निवडणुकीच्या काळात महायुतीनं लाडक्या बहिणींना 21 रुपये दिले जातील असं वचन दिलं होतं. सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असंही महायुतीच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता सरकार स्थापन होऊन
बरेचसा काळ या ठिकाणी लोटलेला आहे, पण तरीही या संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये थोडीशी नाराजी देखील पाहायला भेटत आहे. मात्र अखेरकार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट केलेली आहे. नेमकी त्यांनी काय म्हटलं, काय भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितलं की लाडकी बहीण या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात होतं त्यांना. तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं, त्याबद्दल त्यांनी सांगू इच्छितो असं म्हटलं की जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. आता आपली अर्थव्यवस्था सुद्धा वाढत आहे, हळूहळू परिस्थिती चांगली होत जाईल आणि तेव्हापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार आहोत. मात्र एकदा सगळी आश्वासनं पूर्ण करणं शक्य नाही, पण दिलेली आश्वासनं नक्कीच आम्ही पूर्ण करू अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे 2100 रुपयाबद्दल देखील निर्णय काही काळानंतर तुमचा होणार आहे. मात्र तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचे पैसे मात्र भेटत राहणार आहेत. ही योजना बंद होणार नाही. तर जूनच्या हप्त्याबद्दल 2100 रुपयाबद्दलची तुम्हाला अपडेट दिलेली आहे. तुम्ही जूनच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी 30 तारखेपर्यंत वाट पाहत होतात. मात्र स्वतः आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे. जूनचा हप्ता तुमचा आता जमा करण्यासाठी डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत बघा काही दिवसापूर्वी एक निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 0% म्हणजे 0% व्याज दरामध्ये 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देखील भेटणार आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कर्ज भेटणार नाही. नेमकं हे कुणाला कर्ज भेटणार आहे त्याच्याबद्दलची देखील आपण माहिती पाहूयात. या ठिकाणी बघा कुणाला हा लाभ भेटणार आहे. या ठिकाणी स्वतः मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या लाडकी बहीण योजनेंना या ठिकाणी त्यामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 0% व्याजदरामध्ये 1 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल असं या ठिकाणी मुंबई बँकेच्या वतीने घोषणा करण्यात आलेली आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केली. या संदर्भात त्यांनी बोलताना सांगितलं की राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्याबद्दल त्यांनी घोषणा केलेली आहे. आता बघा हे जे या ठिकाणी कर्ज भेटणार आहे ते कुणाला भेटणार आहे. मुंबई आणि मुंबई बँकेच्या आसपास वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही संधी असणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील ही योजना कर्ज योजना चालू होऊ शकते. यामध्ये तुम्हाला जो 1500 रुपयाचा लाभ भेटतोय त्याच्याच आधारावरती हे कर्ज भेटणार आहे आणि त्यामधूनच तुमचा हप्ता देखील कट होणार आहे. एक हाती तुम्हाला या ठिकाणी 1 लाख पासून 40 ते 50 हजार रुपयापर्यंत हे कर्ज भेटणार आहे, ज्यामधून तुम्ही छोटा मोठा तुमचा उद्योग या ठिकाणी चालू करू शकतात. तर ही एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी रेग्युलर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.